जेव्हा आपण उपक्रम घेतोय तर उपक्रम पुस्तिका कशी वापरायची, त्यामध्ये उपक्रम कसे घ्यायचे, त्यासाठी तयारी काय करायची आहे, प्रश्न कसे बनवायचे आहेत, त्यामध्ये आपण उपक्रम घेण्याच्या पायऱ्या बघितल्यात बघा. कुणाला आठवत आहे, सांगू शकतं कोणी? उपक्रम घेण्याचे टप्पे टप्पे पाहिले होते, एक असे 4 टप्पे आले होते तिथे, आठवतंय? पहिल्यांदा काय करतो आपण, उपक्रम घेतो म्हणजे सगळ्यात आधी काय करतो, त्याचे नियोजन. आणि वर्गामध्ये उपक्रम घेत असताना सरळ गट करतो. येस, गाणं हे एक उदाहरण म्हणू शकतो आपण. त्याचा आपण आधी प्रास्ताविक घेतो, म्हणजे आपण काय करतो, उपक्रमाची सुरुवात करतो, बरोबर. सगळ्यात आधी प्रास्ताविक, त्यानंतर जोड्या किंवा गट, जे पण उपक्रमात आपल्याला सांगितलेलं आहे त्याप्रमाणे जोड्या किंवा गट करतो. त्यानंतर काय, मुलांना सूचना देतो की त्यांना नेमकं काय करायचं आहे. त्यानंतर कृती होते, त्यानंतर उपक्रम आपण घेतो, त्यानंतर त्यांचं सादरीकरण घेतो. तिसरा टप्पा सादरीकरण, आठवतंय? तिसरा टप्पा सादरीकरण. त्यानंतर काय, सादरीकरण झालं, सगळ्या गटांचं सादरीकरण झालं, त्यानंतर आपण एकत्र प्रश्न घेतो, त्याला आपण काय म्हणतो, मूल्यमापन. अजून जे आपण मुलांसाठी प्रश्न करतो, असा प्रश्न की आपण हा उपक्रम घेतलाय किंवा ह्या उपक्रमातून आपल्याला काहीतरी मूल्य द्यायचं होतं मुलांना, हे त्यांना भेटलंय का नाही, हे आपण त्यासाठी आपण काही प्रश्न विचारतो आणि वर्गामध्ये चर्चा घडवून आणतो, बरोबर. त्या चर्चेला आपण काय म्हणू, त्यात दिलेलं होतं 4थ्या टप्प्यामध्ये. याचं उत्तर इथे आहे, संपूर्ण वर्ग चर्चा. जेव्हा आपण उपक्रम घेतो, सादरीकरण घेतो, त्यानंतर आपण एक प्रश्न विचारतो की ज्या मुलांना कळालं आहे किंवा नाही त्याची समज चेक करण्यासाठी आपण संपूर्ण वर्ग चर्चा आयोजित करतो. असे प्रश्न विचारतो की ज्यातून आपल्याला कळेल की मुलांची समज कुठपर्यंत आली आहे. तर हे घेण्यासाठी काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात. तर आपण एक काम करूया, इथे दिले तसं इयत्ता 2री उपक्रम पुस्तिका काढूया, माझे शरीर माझे नियम. इयत्ता 2री माझे शरीर माझे नियम. पान क्रमांक 22, बरोबर आहे. पान क्रमांक 22, इयत्ता 2री पान क्रमांक 22. एकदा उपक्रम वाचूया आणि त्यानंतर त्याची पायरी म्हणजे कुठे असेल, आता ही पायऱ्या कुठे असतात, शिक्षक नोंदी पानावर. अगदी बरोबर, जसं इथे दिलंय हे पान आहे ते, ह्याला पान नंबर आहे का, मग पान नंबर 22 कसं म्हणतोय आपण, उपक्रमाचा पान नंबर 22 आहे, पण त्याच्या शिक्षक नोंदी त्याच्या नंतर आहे. येस, तर एकदा हे प्रश्न बघायचं आहे. पायरी 6 आणि 7 काय प्रश्न आहे, कोणीतरी एक जण वाचाल माझ्यासाठी प्लीज. येस येस सर. मुलांना विचारावे, जेव्हा कोणी तुम्हाला बॅड टच करेल तेव्हा तुम्ही काय करा. 7वा प्रश्न आहे, मुलांची उत्तरे पर्यावर द्यावी, आवश्यकता असल्यास मोठ्याने नाही म्हणणे, मदतीसाठी ओरडणे किंवा एखाद्या विश्वासू मोठ्या व्यक्तीचे बोलणे यासारख्या कृती सुचवाव्या. त्यात एक प्रश्न आहे की जर बॅड टच करत असेल तर तुम्ही काय करायला हवं. हे प्रश्न कोणासाठी आहेत आणि कोण विचारत आहे, मुलांना शिक्षक विचारत आहेत. तेव्हा आपण हे वर्ग चर्चा म्हणतो त्याला. जेव्हा शिक्षक मुलांना प्रश्न करतात आणि असे प्रश्न आपण जोडीमध्ये किंवा गटामध्ये करत नाही तर पूर्ण क्लास, आपला पूर्ण वर्ग त्यामध्ये इन्व्हॉल्व व्हावा असं आपल्याला वाटतं आणि त्यांच्याकडनं उत्तर घ्यायचे असतात, तेव्हा आपण म्हणतोय की ती ही वर्ग चर्चा आहे. त्याचा उद्देश काय,
मला वाटतं आलंय बोलण्यातून. तरीही उद्देश का घेतो वर्गचर्चा? येस. एकाच वेळेला सर्व विद्यार्थ्यांना जे आपण चर्चा करतो त्या सगळ्या विद्यार्थ्यांना ती स्पष्टपणे कळते. वर्गचर्चा स्पष्टता, मुलांची स्पष्टता आपल्याला कळावी, त्यामुळे आपण वर्गचर्चा घेतो. येस सर. नेक्स्ट, मुक्तोत्तरी आणि पाठपुराव्याचे प्रश्न. मुक्तोत्तरी प्रश्न माहीत असतील? कुणी एक जण सांगाल? येस मॅम. प्रश्न बदलता येऊ शकतात एका स्पेसिफिक उत्तर येण्यासाठी, बरोबर. त्याला मुक्तोत्तरी किंवा इंग्लिशमध्ये आपण त्याला ओपन एंडेड म्हणतो. जसं आता मी म्हणलं भारताची राजधानी कोणती आहे? भारताची राजधानी काय उत्तर आहे? त्याचं उत्तर एकच येणार, कुणाचंही वेगळं येणार नाही. बरं, आपल्याला जेव्हा राग येतो किंवा आपण नाराज असतो त्यावर आपण काय करू शकतो? त्याचे उपाय काय असू शकतात? असं आपण जर मुलांना विचारतो की रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही काय करता, त्यांच्याकडनं उत्तरे येतील. काय काय उत्तरे येऊ शकतात? मुलांचे उत्तरं सांग. पाय आदळतो, पहिली कृती डायरेक्ट जे हातात आहे ते. रडणे, उड्या मारणे. आता हे प्रश्न प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतो. प्रत्येकाची व्यक्तिमत्वानुसार त्यांचे हावभाव आणि त्यांचं रिॲक्शन येऊ शकतं. असे प्रश्न ज्यांचे उत्तरं वेगवेगळे येऊ शकतात, व्यक्तिपरत्वे बदलू शकतात, त्यांना आपण मुक्तोत्तरी म्हणतो. बरं, आपल्या पाठ्यपुस्तकाच्या मागे जेव्हा आपण एक पाठ घेतो त्याच्यानंतर मागे प्रश्न असतात बघा, संदर्भाचंही स्पष्टीकरण द्यावा किंवा ह्या प्रश्नाचं उत्तर एक 10 ते 15 वाक्यामध्ये द्या. ते तर उत्तर मोठे आहेत, मग आपण त्यांना मुक्तोत्तरी म्हणू का? दीर्घोत्तरी. पण आपण तर ते मुलांना देतो ना, ते तर मोठे प्रश्न असतात, मोठी उत्तरं असतात त्याची. येस, त्याचे जे उत्तरं असतात हे कुठेतरी आपल्या पाठामध्ये असतात आणि आपण ते शोधून किंवा ते वाचून किंवा तेवढं भाग स्टडी करून आपण त्याची उत्तरं देऊ शकतो. मुक्तोत्तरी प्रश्नाची अजून एक व्याख्या आपण करू शकतो की असे प्रश्न ज्यासाठी आपल्याला आपली वैचारिक पातळी पणाला लागू शकते किंवा आपल्याला अजून खूप खोलवर विचार करण्याची गरज पडू शकते, असे प्रश्न आपण मुक्तोत्तरी प्रश्न म्हणू शकतो. तुम्हाला काय वाटतं, तू काय हे उदाहरण विचारांना चालना देतात असे प्रश्न आपण मुक्तोत्तरी म्हणतो. संपूर्ण वर्ग चर्चेसाठी मग कुठले प्रश्न वापरायला, प्रश्नाचा प्रकार कुठला वापरायला हवा? मुक्तोत्तरी चालेल. मग त्यासाठी आपल्याला उपक्रम वाचून त्याचा संदर्भ घेऊन आपल्याला आधी प्रश्न तसे तयार करावे लागतील की मुलांची कशा प्रकारचे उत्तर येऊ शकतात, त्या प्रकारे आपण ते प्रश्न आधीच तयार करून ठेवू शकतो. वस्तुनिष्ठ, त्याचे फायदे आपण आता पाहिले. फायदे काय असू शकतात मुक्तोत्तरीचे? अभिव्यक्ती होऊ शकते आणि त्यांच्या विचाराला चालना. कधी असं होतं की मुलांचं भावविश्व खूप मोठं असतं, खूप मोठं असतं, त्यामध्ये कधी काय कुठली गोष्ट चालेल हे आपण सांगू शकत नाही. जरीही आपण त्यांचा बराच वेळ आपल्यासोबत घालवतात ते, तरीही आपल्याला बराच वेळा कळत नाही. मग असे मुक्तोत्तरी प्रश्न जेव्हा आपण विचारतो तेव्हा आपल्याला थोडीशी आयडिया येऊ शकते की त्याच्या भावविश्वामध्ये काय सुरू आहे, त्याची आपल्याला थोडीशी कल्पना येऊ शकते. आणि चर्चा सखोल होण्यासाठी अजून काय करू शकतो? मुक्तोत्तरी प्रश्न विचारला, त्यांचे उत्तरही आले, तरी आपल्याला अजूनही आहे की एक प्रश्नार्थक चिन्ह दिसतं कधी कधी चेहऱ्यावर, नाही का, की अजून नाही कळालंय, अजून कन्सेप्ट क्लिअर नाही झालं, मग काय करणार? समोरचे आपण उपप्रश्न विचारू शकतो. त्याला आपण काय म्हणू? पाठपुराव्याचे प्रश्न. पाठपुराव्याचे प्रश्न विचारतो आपण. पाठपुराव्याचे प्रश्न कसे असतात?
ची उत्तरे येतात. बरोबर. ओके. हे आपण स्टडी करण्याआधी आपण एक काम करूया. आपण आता गटामध्ये जाऊया आणि काही मुक्तोत्तरी प्रश्न आपण तयार करणार आहे. आता आपल्याला गटात काय करायचं आहे, इयत्ता दुसरीची उपक्रम पुस्तिका काढायची आहे. आधी ऐकून घ्या. इयत्ता दुसरीची उपक्रम पुस्तिका काढायची आहे. त्यामध्ये प्रामाणिकपणा नावाचा एक उपक्रम आहे. इयत्ता दुसरी प्रामाणिकपणा, पान नंबर 23 सापडला. तो आपल्याला वाचायचा आहे आणि गटामध्ये चर्चा करून त्यावर 5 मुक्तोत्तरी प्रश्न बनवायचे आहेत. हे प्रश्न चर्चेअंती यावेत. जे पण आपण प्रश्न बनवतोय संपूर्ण गटाला ते मान्य असावेत. आपण 3 मिनिटं घेऊया. कोणी एक जणही लिहू शकतं सादरीकरण. उपक्रम, पूर्ण उपक्रम, उपक्रमावर. हो हो झाले असतील असं आपण गृहीत धरूया. कुणी आहे ज्यांचे 4ही प्रश्न झाले नाही? 4 पण झाले नाही. तुमचे सगळ्यात आधी झाले. सगळ्यांचे करून झाले? काही हरकत नाही. 3 किंवा 4 प्रश्न असतील तरी काही हरकत नाही. सादरीकरण कोण करतंय आता? कुठलाही एक गट. येस. आपण बनवलेले 5 प्रश्न. नाहीतर कुठंच आहे सर. आमच्या गटाने बनवलेले 5 प्रश्न. पहिला प्रश्न आम्ही असा बनवलाय, फुलदाणी खाली पडली तेव्हा गीताच्या मनात कोणकोणते विचार आले असतील. दुसरा प्रश्न केलाय, फुलदाणी भावानेच फोडली असे गीताने का सांगितले असेल. तिसरा प्रश्न आहे, राजाने जोडीदाराला न विचारता पेन का घेतला असेल. चौथा प्रश्न, जोडीदाराची प्रतिक्रिया काय काय आली असेल. आणि 5वा प्रश्न केलाय, ब्लूप्रिंटने गृहपाठ का केला नसेल असे तुम्हाला वाटते. एक मिनिट. ह्या प्रश्नांव्यतिरिक्त कुणाचे प्रश्न अजून बनले आहेत का? आपण आधी ह्या प्रश्नांवर चर्चा करूया, मग आपले प्रश्न घेऊ. ह्यांच्यापैकी असा कुठला प्रश्न होता का की कोणी म्हणते की मुक्तोत्तरी नव्हता, असा वाटतोय का? सगळे प्रश्न मुक्तोत्तरी होते, सगळ्यांना मान्य आहे? असा एखादा प्रश्न जो नव्हता? सगळे प्रश्न मुक्तोत्तरी. थँक्यू सर. या प्रश्नांव्यतिरिक्त अजून इकडे गट आहे. येस. या प्रश्नाव्यतिरिक्त आम्ही एक प्रश्न बनवलाय की गीताच्या जागी तू असतास तर काय केले असतेस. त्याचबरोबर शाळेची बस चुकू नये म्हणून तुम्ही कोणकोणते उपाय करा. त्याचबरोबर शाळेला न येण्याची कारण तुम्ही कोणती कोणती सांगता. पीटरला एक अंडा दुकानदारानं जादा का दिला असेल आणि तुला असं जर एक अंडा जादा दिला असतं तर तू काय केलं असतं. सगळ्यांना मान्य आहे? मुक्तोत्तरी प्रश्न आहेत सगळे. येस. एक ग्रुपचं घेऊया अजून. ह्या व्यतिरिक्त 5 प्रसंगांपैकी कोणता प्रसंग तुमच्या आयुष्यात, कोणाच्या आयुष्यात जर घडलेला असेल तर त्याचं वर्णन करायला विद्यार्थ्यांना सांगू. हा एक प्रश्न आहे. आणखी एक, जर तुम्ही असं दुकानात गेला एखाद्या आणि तिथं जर दुकानदाराने तुम्हाला जास्तीचे पैसे दिले चुकून तर तुम्ही काय करा. पहिल्या प्रसंगावर एक मी प्रश्न तयार केला होता. तुमच्याकडून एखादी चूक झाली तर अशा वेळेला तुम्ही काय करा. येस. या ठिकाणी 5 प्रसंग दिलेले आहेत, त्यातले 4
कुठल्या प्रत्येक प्रसंगाचे 5 प्रसंग आहेत एकूण. हम्म. त्यामध्ये एका प्रसंगामध्ये जी व्यक्ती आहे ती शेवटचं जे आहे की 4 अंडी देण्यासाठी दुकानदाराला पैसे देतो. दुकानदार 5 अंडी देतो. पीटर म्हणतो की तुम्ही मला 1 अंडी जास्त दिले. या ठिकाणी पीटरचा प्रामाणिकपणा दिसून येतो. बाकीच्या 4 प्रसंगामध्ये मात्र तसं नाहीये. सांग. गृहपाठ केला नाही यासाठी पुढे कोणकोणती संभाव्य कारणे देतात हम्म. आणि अशा कारणांमुळे कोणकोणते तोटे सहन करावे होऊ शकतात. मॅम पुढे जाऊया. एक प्रश्न. गीताने फुलझाडे फोडल्याचा आरोप भावावर लावला हे तुला योग्य वाटतं का? योग्य वाटतं का? त्याचं उत्तर काय येईल? हा मुक्तोत्तरी आहे का? म्हणजे वस्तुनिष्ठ जर प्रश्न असतील त्याला आपण मुक्तोत्तरी कसं करू? कसं करणार? त्याचा पाठपुरावा कसा करणार? एखादा प्रश्न वस्तुनिष्ठ आहे की आपण एक एक्झाम्पल घेऊया. आपण घरी करण्याची कृती दिली मुलांना की आज हा विषय कचऱ्याचे वर्गीकरण फॉर एक्झाम्पल, की घरी जाऊन तू वरिष्ठांशी बोल किंवा घरातल्या इतर सदस्यांशी बोल आणि चर्चा घडवून आण. मग हे कसं करणार आहे आपण? काय प्रश्न विचारणार त्यांना? प्रत्येक प्रश्नाची शेवटी मॅडम ल लागते. काय करा, तुम्ही कसं म्हणा, तुम्ही या गोष्टीकडे कसं पाहा. बरेच वेळा सगळ्या गोष्टींची ल लागते. ते मुख्य प्रश्न असतात. ते मुक्तोत्तरी. ओके. सगळे या वाक्याशी सहमत आहेत सरांच्या? कुठल्याही प्रश्नाला जेव्हा शेवटी ल लागतं, कसे कराल, काय बोलाल, कुठे थांबाल, हे मुक्तोत्तरी आहेत. सगळे सहमत नाहीत. कारण काय? एखादं उदाहरण. एखादं उदाहरण द्या मॅम. काय करशील? काय म्हणजे आपण तिथे एक कृती विचारत आहे जी की केली किंवा नाही असं होऊ शकतं किंवा वेगळ्या प्रकारे करू शकतो. त्याला आपण मुक्तोत्तरी म्हणू शकतो. मग पाठपुरावाचे प्रश्न कसे वेगळे आहेत? पाठपुराव्याचे प्रश्न आपण विचारू शकतो आणि कुठल्याही प्रश्नाला आपण पाठपुराव्यामध्ये बदल करू शकतो. कसा? सरांनी सांगितलं एक उदाहरण सरांनी दिलं. तसे अजून काय असू शकतात? एखाद्या विद्यार्थ्याने उत्तर दिले आपल्याला आणि आपल्याला त्याचं अजून जाणून घ्यायचे की ह्याने असं उत्तर का दिलं असेल किंवा काय चालू असेल अजून, तर काय विचारणार त्यांना? छोटे छोटे प्रश्न, पोट प्रश्न. येस. किंवा एखादा विद्यार्थी असं होतं की ते आपल्याला उत्तर देत आहे पण त्यांना ते योग्य शब्दांची जुळवा येत नाहीये करून. त्यांना आपल्याला माहिती आहे की त्यांना कळालंय पण ते सांगता येत नाहीये. असे काही विद्यार्थी असतात, बरोबर. मग तेव्हा काय करणार? वस्तुनिष्ठ. ओके. अजून काय मार्ग असू शकतात? उत्तर तर दिलंय पण बाकीच्या मुलांना कळावं. काय उत्तर होतं? आपण त्या प्रश्नाला फोड करू शकतो किंवा पुढे आपण म्हणू शकतो तुला असं म्हणायचं होतं का? आपण असं म्हणू शकतो की तुला हे म्हणायचंय का? तुझ्या म्हणण्याचा अर्थ हा होता का? असे जेव्हा आपण प्रश्न विचारतो तेव्हा आपण हे म्हणतो पाठपुरावा. हां. शाळेला का येणार नाही तर पोटात दुखत आहे. हां, पोटात का दुखत आहे ह्याच्याबद्दल आपण थोडंसं. अच्छा, पोटात का दुखत आहे? मॅडमचा प्रश्न. हां, याचं उदाहरण घ्यायचं. ओके. आता आपण काल का नव्हतं आलं तू वर्गामध्ये? काल शाळेत न येण्याचं काय कारण? मॅम माझ्या पोटामध्ये दुखत होतं. अरे पोटामध्ये दुखत होतं? नेमकं का बरं? काल काही खाल्लं होतंस का? अभ्यास केला नव्हतास का? करायचंच नव्हतं तुला?
आणि जर नाही केला तर का, असं काय झालं, लाईट नव्हती काही जास्त खाल्लेलं काय, कुठं बाहेर गेलेलंच काय, सगळं खाल्लंच काय, आधी असं किंवा जेन्युन कारण असू डायरेक्ट शकतात अभ्यासावर घालाच घालू नका. ते. हां, ते कसे विचारणार मग जर जेन्युन कारण आहे, खरंच दुखत होतं मग. हे आपण शिक्षकांनीच बघायला हवं वरच्यावर दुखतंय का. योग्य उत्तर मिळवण्यासाठी आपण जे प्रश्न करतो त्यांना आपण पाठपुराव्याचे प्रश्न म्हणू शकतो. ते आपण वेगवेगळ्या प्रकारे फ्रेम करू शकतो. त्यासाठी आपण प्रश्न विचारतो किंवा चर्चा. इथे जसं तिसरा मुद्दा दिलाय, यावर काय म्हणायचंय, चर्चा सखोल करण्यासाठी आपण याचा उपयोग करू शकतो. तुझं असं मत आहे का, असं तुला का वाटतं, मग हां, तुला जर असं वाटत नाही तर का वाटत नाही, हे आपण नेक्स्ट. सर, यांची उदाहरणं आपण आत्ताच पाहिली. यावर काही चर्चा करायची आहे कुणाला, अजून काही शंका, पुढे चला. वेट टाईम. ओके, मी आता इथे 2 उदाहरणं देते. शिक्षकांनी वर्गामध्ये प्रश्न विचारलाय, मला सांगा रागावर नियंत्रण ठेवण्याचे काय उपयोग, काय त्यावर तुम्ही नियंत्रण ठेवण्यासाठी काय कराल आणि उपाययोजना काय कराल. रिहाननी लगेच हात वर केला. रिहान समोरच बसलेला आहे. त्याने लगेच हात वर केला आणि शिक्षकांनी त्यांना उठून उत्तर द्यायला सांगितलं. दुसरं प्रसंग, शिक्षक वर्गात येतात आणि विचारतात की मुलांनो मला सांगा रागावर नियंत्रण जर ठेवायचं असेल तर त्यासाठी तुम्ही काय काय करणार. आणि काही मुलं हात वर करतात जसं रिहानने केलं आहे. तर शिक्षक त्यांना सांगतात की ह्या प्रश्नावर काय करा, तुम्ही 2 ते 3 मिनटं विचार करा आणि आपण याचं उत्तर घेऊया. शिक्षिकेनं पाहिलंय रिहानने हात वर केलाय, पण त्याकडे दुर्लक्ष करून शिक्षिका म्हणतात की ह्या सगळ्यावर विचार करा आणि मी ज्यांना विचारेल त्यांनी उत्तर द्यायचं आहे. या 2 प्रसंगांपैकी कुठला प्रसंग योग्य वाटतोय. वेट टाईम. आय थिंक इट्स क्वाईट क्लिअर की वेट टाईम देणं का गरजेचं आहे. विचार करता सर्वंकष. येस. अजून अचूक उत्तर येऊ शकतात, चूकही येऊ शकतात. सर्व विद्यार्थी सक्रिय होतात. सर्व विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग. आणि जेव्हा शिक्षक असं म्हणतात की मी ज्यांना सांगेल त्यांनीच उत्तर द्यायचे, मग समोरच्याच मुलांना किंवा ठराविक त्यांचे फेवरेट स्टुडंट्सनाच ते विचारतात असा समज होतो, मुलांमध्ये होतो. आणि बऱ्याच वेळा त्यांच्यामध्ये तो न्यूनगंड तयार होतो. तर त्यासाठी आपण वेट टाईम देतो की अशा मुलांचा तो न्यूनगंड दूर व्हावा आणि असे जे मुलं आहेत जे शांत असतात, बोलत नाहीत, त्यांना बोलते करण्यासाठी आपण ही वेट टाईम या तंत्राचा उपयोग करू शकतो. आणि होल क्लास म्हणजे आपण संपूर्ण वर्गासोबत चर्चा करत असतो. तुम्ही उपक्रमामध्ये पाहिलं असेल तर शेवटी एक प्रश्न आहे, ज्या प्रश्नाच्या आधारावरती आपण सगळ्या वर्गासोबत चर्चा घेतो. होल क्लास डिस्कशन घेताना 3 नियम महत्त्वाचे असतात. पहिला नियम, सगळ्या विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. होल क्लास डिस्कशनमध्ये वर्गातील सगळ्या विद्यार्थ्यांचा सहभाग असतो, हा पहिला नियम. दुसरा, जो प्रश्न आपण विचारतो तो विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला चालना देणारा असला पाहिजे. आणि तिसरा महत्त्वाचा नियम, कोणीही हात वर करणार नाही, बोलणार नाही, शिक्षकांनी विचारायचं कोणालाही. उत्तर घेताना जसं आपण म्हणतो ना, मी सांगतो किंवा मध्येच बोलायला सुरुवात होते, तर तसं न करता शिक्षकांनी विचारायचं आहे की तुम्ही सांगा, तुम्ही सांगा किंवा तुम्ही सांगा, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थी त्या प्रश्नावरती विचार करणारे, अलर्ट राहणारे. तर हे होल क्लास डिस्कशनचे 3 महत्त्वाचे नियम आहेत, ते आपण आपल्या लक्षामध्ये ठेवूया आणि तेच आपल्या पुढच्या प्रशिक्षणार्थीपर्यंत सुद्धा आपण घेऊन जाऊया. हां, वेट टाईम थोडासा विचार करण्यासाठीचा टाईम देणं, आपण त्याच्या कालच्या सत्रामध्ये ते पण पाहिलेलं आहे. हे एक महत्त्वाचं आहे की वेट टाईम देणं, म्हणजे प्रश्न विचारल्या लगेच उत्तर नका विचारू, तर थोडा वेळ विद्यार्थ्यांना देणं गरजेचं आहे.
जसं आपण कॉम्प्युटरवरती काही सर्च केलं तर ते पण असं थोडं फिरतं ना, म्हणजे वेळ घेतं, शोधत असतं ते. तसं मुलं किंवा आपण व्यक्ती म्हणून सुद्धा ते उत्तर आठवण्यासाठी थोडीशी मेमरीमध्ये पण प्रोसेस होत असते आणि त्यासाठी आपल्याला तो वेट टाईम देणं फार गरजेचं असतं. खूप छान, तुम्ही सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी स्मरणात ठेवल्या आणि महत्त्वाचे हायलाईट्स त्याच्यामधून आपल्यासमोर मांडले, त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन.